सायली, काय मम्मी? तुला ना मी 3 मैत्रिणींची कहाणी सांगते. हा, त्याच्यामध्ये कोणाची सून चांगली आहे ना ते मला सांग. ठीक आहे मम्मी, विचारा, सांगते मी. तर एक 3 मैत्रिणी असतात. त्या बाजारात जातात भाजी आणण्यासाठी. हम्म. तर त्या भाजी आणण्यासाठी जातात आणि त्यांच्या अशाच गप्पा चाललेल्या असतात. तर पहिली वाली म्हणते, माझी सून एवढी सुंदर आहे ना, अख्ख्या सोसायटीमध्ये तिच्यासारखं सुंदर कोणच नाही. दुसरी वाली म्हणते, माझी सून आहे ना एवढी चांगली आहे ना, गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि तिला खूप पगार आहे. अख्ख्या सोसायटीमध्ये आमच्या तिच्यासारखी कोणच नाही. आणि तिसरी मात्र काहीच बोलत नाही. ती आपली थोडीशी स्माइल देते आणि शांत राहते. तर मग त्या तिघी पण आपल्या भाज्या वगैरे खरेदी करतात आणि फुल भरलेल्या पिशव्या असतात तिघींच्या पण हातामध्ये आणि परत रिटर्न येत असतात घरामध्ये. पहिलीची सून येते आणि थोडीशी स्माइल देते, हसते आणि निघून जाते. दुसरीची येते, ती सुद्धा तशीच करते. पण तिसरीची सून येते ना, ती मात्र आपल्या सासूच्या हातातली पिशवी घेते आणि म्हणते, द्या सासूबाई, मी पिशवी घरी ठेवून येते. तर सासू तिला बोलते, नको राहू दे, तू तुझं काम कर, मी घेऊन जाते घरी. पण ती सून नाही ऐकत. म्हणते, नाही सासूबाई, वजनदार पिशवी आहे, मी अगोदर घरी ठेवून येते आणि नंतर मी माझं काम करेल. तर आता तू सांग, मग सर्वात चांगली आणि कोणाची सून असेल? मम्मी, सगळ्यात चांगली 3 नंबरचीच सून असणार. तीच खरं सोनं आहे मम्मी. माणसाच्या सुंदरतेपेक्षा, माणसाच्या पदवीपेक्षा, पगारापेक्षा सगळ्यात महत्वाचे असतात ते संस्कार.